निर्मितीताई फुबाईपूचं हे तिसरं पर्व चालू आहे आणि आता जवळपास तिसरी फायनल पण जवळ आलेली आहे. पण मला ते स्किट आठवलं, फुबाईपूच्या पहिल्या पर्वातलं पहिलं ते स्किट असं होतं ज्याला तुम्ही चॉकलेट दिलं होतं, 10 पैकी 10 मार्क्स मिळाले होते, 1000ची नोट मिळाली होती. मी सांगू हा, रावणाचं रावण. तेव्हा आता पुन्हा एकदा आपल्याला फ्लॅशबॅक मध्ये घेऊन जाण्यासाठी तोच रावण इथे येतोय, ज्याची चालली आहे एका चॅनल वरती मुलाखत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आजच्या आपल्या पाहुण्या जोडीचं, रमेश वाणी आणि मौसमी तोंडवळकर. ही आले मी पुराणातली वांगी घेऊन, ही आले मी पुराणातली वांगी घेऊन, ही आले मी. हाय, हॅलो अँड वेलकम. तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे पुराणातली वांगी. तर तुम्हाला माहितीच असेल, आपण या कार्यक्रमात नेहमीच एखाद्या पौराणिक कॅरेक्टरला बोलवतो आणि त्याच्याशी मनमोकळ्या अशा गप्पा मारतो. तर आज आपण बोलवलेला आहे सुप्रसिद्ध पौराणिक विलन रावण यांना. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा मिस्टर रावण यांचं. और दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ रावण. रावण हूँ मैं. हॅलो मिस्टर रावण. हॅलो. तर आता मग सुरुवात करूया. इथेच ऑफकोर्स इथे. डायरेक्ट. हो, डायरेक्ट सुरुवात करूया मुलाखतीला. अच्छा, मुलाखतीला हा. सुरुवात. पण माझं इंट्रोडक्शन वगैरे ते काय? सगळं मी केलेलं आहे. अच्छा. तर माझा पहिला प्रश्न, हा. बाय द वे, तुम्ही नक्की रावणच आहात ना? का शंका आहे? उचलू नेऊ? नो. आय मीन टू से, तुमची बाकीची तोंड डोकी काढून ठेवलीत. एवढ्या जोरात काय झालं दचकायला? आमच्यात तशी फॅसिलिटी आहे, डिटॅचेबल आहेत, काढून ठेवतात. ओ, पण डोक्यांची किती मोठी जाहिरात केली होते. माझ्या 20 डोळे, 320 दात, 20 नागपुड्या, एकाच माणसात दुसऱ्या चॅनलवर दिसेल का रे गधड्या? गड्या. गाड्या. मला सांगा, मागवता येतील का ती तोंड? नाही येणार मागवता, आणि मी मागवणारही नाही. हा, 20 डोळे, 20 नागपुड्या आणि 320 दात, ही ओळख आहे का माझी? नाही. तो आमचा USP होता. काय होता तुमचा? You will not understand. काय बाई अहो, बोलतो? तुमच्या 10 तोंडांचे क्लोजअप्स घेण्यासाठी मी 10 कॅमेरे हायर केले होते, भाड्याने मागवले होते. तुम्ही आलात एकच तोंड घेऊन. आता बाकीच्या 9 कॅमेऱ्याने काय करायचं? हो, लागेल. बरं, मला सांगा, तुमच्या त्या तोंडांचे तुम्हाला काही फायदे किंवा तोटे? हो, नाही हो, अ? फक्त तोटे. आयुष्यभर भोगलंय मी जाम. काय सांगू तुम्हाला, मी जन्माला आलो ना, घरात आमच्या घरातल्या कोणी काका वगैरे, बाकी आजोबा वगैरे कोणी असं अरे बाळा सोन्या बाबड्या असं म्हटलंच नाही मला. माझ्या आईला तर फार सासूरवास व्हायचा माझ्यामुळे. माझी आजी तिला सारखं घालून पाडून बोलायची, काय कार्ट जन्माला घातलंय, 10 तोंडांचं काय, असं कुठे मुलगा असतं का? 10 महिने झाले तरी अजून पालथा पडत नाही. आता या 10 तोंडांना घेऊन पालथा पडायचं काय तोंडाची गोष्ट आहे का? तुम्हाला सांगतो, म्हणजे मी रांगलो कुशीवर वगैरे नाहीच, मी डायरेक्ट चालायला लागलो. Oh, that's great. पण आईचं बोट धरून मला कधी चालताच आलं नाही हो. Oh, the distance. Right. आणि तुम्हाला सांगतो, शाळेत असताना, हा. शाळेत तोंडी परीक्षा असते की नाही आपली, तोंडी परीक्षेला माझ्या समोर 10 जण, प्रत्येक तोंडासमोर एक मास्तर. Right. त्यामुळे मी दसपट घाबरायचो. Oh. परिणाम रिझल्टवर. तरुण झाल्यावर तर फार वांदे झाले माझे, तुम्हाला सांगतो. विशेषतः पार्टीला वगैरे कधी गेलो ना, या 10 जणांचे म्हणजे 9 जणांचे 9 चोचले हो. कोणाला व्हेज पाहिजे, कोणाला नॉन व्हेज पाहिजे, कोणाला कॉन्टिनेंटल पाहिजे, कोणाला चायनीजच पाहिजे. बरं, यांच्या काय बापाचं जाते, हे खातात आणि पचवावं मला एकट्याला लागतं. तुम्हाला सांगतो, माझं लग्न झालं ना, लग्नाच्या पहिल्या रात्री हनीमूनला. कळलं मला, कळलं. हे बरं कळलं. बाकीचं सगळं मला सांगावं लागलं. मुळात ना, तुम्ही प्रोफेशनलच नाही आहात. ते आहे माझं जरा. किती उशीर आलात तुम्ही? तुम्हाला चॅनलने न्यायला गाडी पाठवली होती ना, मारुतीत बसत नाही मी. का? आगीची भीती वाटते मला.
कम ऑन, आगीचा आणि मारुतीचा काय संबंध आहे? आगीचा तुम्हाला आधीचं काही माहीतच नाही का हो? तुम्ही रामायण वगैरे कधी वाचलं नाही? ना नाही. मग रामायण सिरियल पाहिली असेल ना, रामानंद सागरची? नाही ती नाही पाहिली. मग तुम्ही गीत रामायण ऐकलं असेल गदी माडगुळकरांचं? कधी कुणाचं? कधी कुणाचं नाही हो, नाही त्यांना सोडा, त्यांना नका प्लीज नका. मग तुम्ही लहानपणी शाळेत असताना कॉमिकची पुस्तकं तरी रामायणाची चालली मी असेल? शाळेतच गेले नव्हते. ओके हॅपी. ऐक बे, मंदोदरी वहिनी कुठे आहेत? माहेरी गेली आहे ती. अगेन वन मोर प्रॉब्लेम. काय झालं? अहो आम्हाला वरून ऑर्डर होती, जोडीची मुलाखत घ्यायची होती. वरून काय होती तुम्हाला ऑर्डर? ऑर्डर? काय असतं? भाऊजी बहिणींसोबत यायचं असा आदेश होता. हुकूम हुकूम कोणाला हुकूम. हुकूम करताय तुम्ही? नाही. कोणाला हुकूम करताय? कोण आहे? मला ओळखलं का? मी कुठून आलोय काय माहितीये का तुम्हाला? कोर्स आय नो तुम्ही लंकेहून आलात. मला लंकेची हिस्ट्री माहितीये. माहितीये? एकदा की नाही हा. रजनीकांतने एका दगडाला अशी लाथ मारली आणि तो दगड गेला समुद्रात आणि त्याच आता नाव आहे श्रीलंका. अगं आई गं, जयसूर्याची लंका, मुरलीधरनची लंका, राईट? लंकेची ही अशी ओळख आहे? हे राम. लास्ट टाइम तुम्ही मला पूर्ण मुलाखत दिलीच नाही, अर्धवट सोडून पळून गेला होता. पळू नको तर काय करू? कसली नावं ठेवता हो चॅनलची? काय नाव ते चॅनलचं? डेंजर नाव ठेवतं चॅनलची. काय नाव होतं? काही विचारू नका, फार भीषण नाव होतं. कम ऑन, दॅट्स युअर ब्रदर्स नेम. तुमच्या भावाचं नाव आहे ते. माझ्या भावाचं नाव बिभीषण आहे. ओके ओके, मग चॅनलचं नाव काय होतं? सीता टेल. तुम्हाला सांगतो, सीता हे नाव जरी कोणी उच्चारलं ना तरी मी पळ काढतो. नंतर जाम राडे होतात, मारामारे वगैरे. मी नाही यार काय. ओ रावणजी, तुमचा सेन्स ऑफ ह्युमर इज व्हेरी नाईस. आय लाईक इट. मला आवडलंय. आवडलं तुम्हाला? येस. संध्याकाळी काय करताय? रात्री बायको माहेर या ना, चला. नाही, माझ्या प्रोड्युसरनी सांगितलंय तुम्ही गेस्ट असलात तरी मुळीच रिलायबल नाही आहात, त्यामुळे ह्या लाईनच्या बाहेर जाऊन बोलायचं नाही. प्रोड्युसरचं नाव लक्ष्मण आहे का? नाही का? हे त्याच काम आहे, तोच करतो हे नेहमी. ओके, मला सांगा, मंदोदरी वहिनी माहेरी का गेल्या आहेत? शिव, तुम्ही काही विचारतो चॅनलवर, असं नका घरचे. काय झालंय? ती ना लंबोदरी आहे सध्या. माय गॉड, गुड न्यूज. कॉंग्रॅट्स कॉंग्रॅट्स. थँक्यू. कितवा महिना? 8वा. मी का आठवू? माझा काय संबंध? 8वा महिना चाललाय तिला, ते सांगतोय तिला, मंदोदरीला. Okay. लक्षात येते का तुमच्या? 8 महिने. माझी अडचण कळते का तुम्हाला? लाईन कळते का तुम्हाला? लाईनच मारत होतो. सॉरी. नाही, चालू द्या. मिस्टर रावण, हा. मला असं तुम्हाला विचारायचंय, हा. आता आपला कार्यक्रम संपत आलेला आहे, संपला. तर कार्यक्रम संपताना तुम्हाला एक छोटासा उखाणा घ्यायचा आहे. रावण आहे मी, सो राजा आहे लंकेचा. ते- कुणाला काहीही सांगता तुम्ही? नाही नाही नाही, आपले प्रेक्षक खुश होतील प्लीज. नाही, माझ्या कॅरेक्टरला उखाणं जात नाही. राव प्लीज, राव प्लीज. घ्यावं लागेल आता, घ्यावं लागेल मला. ऐक, घेतो. आता माझं चारित्र्य आहे शुद्ध. ओके, आता माझं चारित्र्य आहे शुद्ध, यावर घेऊ नका कोणी शंका. राईट. परस्त्रीमध्ये नाहीये राम, मग भारत असो की लंका. मी बरं, माझं काम बरं, माझी आपली गरीबाची लंका बरी. अरे नको करीना, नको कटरीना, नको फिल्मी परी, आपली मंदोदरीच बरी. रेणुकाताई, निर्मितीताई, कसं वाटलं फ्लॅशबॅक मध्ये जाऊन? मी तर बाबा नॉस्टॅल्जिक झालं. खूप मज्जा केली होती तेव्हाही आणि आत्ताही. कसं वाटतंय तुम्हाला दोघांना पुन्हा एकदा फू बाय फू मध्ये? खूप बरं वाटतं. एवढ्या दिवसांनी 2 मध्ये 1 पर्व झालं, त्याच्यानंतर पुन्हा आज इथे आलो. खूप बरं वाटलं. खूप मज्जा केली तुम्ही दोघांनी पुन्हा एकदा. Thank मस्त you. वाटलं. रेणुकाताई, मस्तच झाला. वेलकम वेलकम आणि खूप मजा आणलीत तुम्ही आजच्या एपिसोड मध्ये. थँक्यू सो मच. आणि आज तुम्ही आमचे पाहुणे आहात, त्यामुळे प्लीज आमच्या सोबत बसा. जोरदार टाळ्या. Boo,